की गाठ सुटल्याशिवाय परिणाम होत नाही. वेळूच्या काठीमध्ये इंचा इंचाला गाठ आहे, कळतंय का? इंचा इंचाला गाठ आहे. आता वरून 1 इंचापर्यंत जर परिणाम झाला तर पुन्हा गाठ आहे. दुसरी पहिली गाठ फोडली, दुसऱ्या इंचापर्यंत आलं की पुन्हा दुसरी गाठ आहे. अशा गाठी आहे. आणि अशा गाठी असणाऱ्या वेळूवर कधी परिणाम होत? महाराज संतांचा परिणाम बोध झाला ज्यांची समाधी आहे. आवडेल का तुम्हाला? पुरुषच्या जन्मात जर देव म्हणला तुला काय बनवायचं मला सांग, स्त्री असो किंवा पुरुष असो, मला जर विचारलं ना तर मी देवाला एवढंच म्हणन, देवा माणसाचा देह नसेल मिळत ना तर काही कर, पण मला पशु बनव. पण बनवायचंच असेल तर मला रेडा बनव. कारण का? आणि साधारण रेडा नाही, पैठणचा रेडा बनव. देवा बनवायचंच असेल ना तर मला गाढव बनव. आणि असाच माझं मन पाण्यासाठी तळमळू दे. नाथ महाराज रस्त्यानं जाताना मला संतांचं दर्शन होऊ दे. तुलसीदास याच्या पुढीकडे म्हणतात, कुत्ता मैं राम के द्वार का मोती मेरा नाम. संतांच्या दारातलं कुत्र व्हावं, कुत्र. त्यांची कृपा. श्वान याती महाराजांचा अभंग आहे. कुत्र व्हावं, त्यांची बोध व्हावा, त्यांची कृपा व्हावी. कारण का? ते समदृष्टी आहेत. कल्याण करण्यासाठी, तेवढंच करण्यासाठी ते इथे आले. साधू बोध झाला, कृपा झाली, तो निरोनिया ठेला. आता तो कशाचाच उरला नाही. 2 गोष्टी आहेत माझ्याकडे. थोडस जाऊ द्या आता, प्रमाणाचं जाऊ द्या, इकडे लक्ष द्या. 2 गोष्टी आहेत. एक देहास्मी, देहोस्मी, अहम ब्रह्मास्मी, या 2 अवस्था आहेत. एक देहोहम आणि एक सोहम. ऐकायला थोडं जड आहे, झोप येईल, पण नंतर जीवन आहे, म्हणून ऐका. देहातीत महाराजांचा एक अभंग आहे, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हा देह माझा नाही, म्हणजे देहातीत नसणं. मी भजन करतो, भजन करतो ठीक आहे, पण मी आलं की आडवाय. ज्ञान, अज्ञान जेवढं घातक आहे तेवढं ज्ञान सुद्धा घातक आहे. तुम्ही म्हणता प्रश्नचिन्ह आहे. अज्ञान जेवढं घातक आहे, कारण जगतामध्ये अज्ञान असलं, साधूची कृपा होत नाही, देवाचं भजन होत नाही. एक तर आपल्याकडे सामग्री नाही, नाही तर मग सामग्री असून त्याचं ज्ञान नाही, म्हणजे अज्ञान. अज्ञान बुडण्यासाठी जेवढं सक्षम आहे, बुडवण्यासाठी आहे, तसं ज्ञान सुद्धा आहे. तुम्ही म्हणता कसं? जर ज्ञानाच्या जोडीला अभिमान झाला तर ते ज्ञान होऊनही काही उपयोग नाही. म्हणून एक प्रमाणे अहंकाराचा वारा भक्तालाही नको आणि ज्ञानालाही नको. माझ्या विष्णुदासा ज्ञान झालं नाही, ज्ञानाच्या जोडीला अहंकार झाला, भक्ती झाली, भक्तीच्या जोडीला अहंकार झाला. म्हणून शून्य झालं पाहिजे. मी कुणीच नाही सांगायसाठी उरलंच नाही पाहिजे. नुरोनिया ठेला, न उरोनिया ठेला. पण मी भजन करतो हे काही काही वेळेला लोक आम्हाला भेटतात, मोठी एकादश झाली महाराज, पण आम्ही पंधरवाडी एकादशीला जातो. चुकत नाही आपल्याकडं. काही काही लोकांचं करणं थोडं सांगणं जास्त असतं. पण मग असे सांगायला आले की आमचं काम एवढंच आहे. हो हो, छान आहे, बरं आहे. तो निघून गेला का दुसरी पार्टी येते. हे पंढरपूरला जातं, पण गाडीत बसल्यावर अख्ख्या गावाला नाव ठेवीत जात. निदान पंढरपूरला जाताना तरी माणसाला मौन असावं. आम्ही हे करतो,
मी आरती करतो, मी पूजा करतो, मी 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 तूपणाची केली बोळवण. हा देह माझा हे विसरलं पाहिजे. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आपण दत्तात्रयांच्या आरतीमध्ये रोज म्हणतात की आठवण राहिली पाहिजे. आणि नंतर ब्रह्मपद प्राप्त झाले. अरे मी ब्रह्म, मी ब्रह्म, मी ब्रह्म, हा सुप्त अहंकार आहे. हेही जावं आणि तेही जावं. हे अहम देहोहम स्थिती जाण्यासाठी औषधाला अहम ब्रह्मास्मी वापरावं. पण ब्रह्मतत्व प्राप्त झालं की मला ब्रह्म प्राप्त झालं हे सांगण्यात अहंकार ठेवू नये. हे नसावंच. मला माहिती डोक्याच्या वरून चाललंय. उदाहरण रानामध्ये चलता चलता एका जणाच्या पायात काटा मोडला. काटा घुसला पायामध्ये आणि काटा मोडल्यानंतर त्याला चलता येईना. त्यांना काय करावं आता, तिथं दुसरं काही साधन नाही, रक्तबंबाळ पाय झाला. अशा वेळेला त्यानं साधन शोधलं आणि तो पायातला काटा काढण्यासाठी त्यानं दुसरा असे बरेच काट्यानं काटे काढता येतात. काढतात काही लोक काट्यानं काटा. त्याला दुसरा काटा सापडला आणि काटा सापडल्याबरोबर त्यानं तो पायातला काटा काढला. हा आता बरं झालं. आणि ज्या काट्यानं काटा काढला खिशातला रुमाल काढला आणि त्या रुमालावर तो काटा ठेवला आणि त्या काट्याला तो म्हणला, एवढा आनंद झालाय की मज वाटे त्याशी. कुणाला म्हणला? काट्याला. आता घरी गेलं ना, इथंच दिला असतो शाल नारळ आणि त्याच्यात दक्षिणा, पण घरी आहे सगळं. कुणाला म्हणला? काट्याला. वा म्हणला काटे महाराज, काय तुम्ही माझ्यावर कृपा केली. पायातला काटा निघला, फार छान वाटलं, काही करो. आणि मग त्याने आता कुठे ठेवा म्हणून तो काटा असा काढला, पुन्हा झटकला, त्यातला रक्त लागलं होतं ते पुसलं, खिशात ठेव, गेला घरी. घरी गेल्यावर विचार केला काटा काढून ठेवा, नमस्कार करावा, देव घरात ठेवा, ज्याने आपलं काम केलं, आपल्यावर कृपा केली. घरी गेला, भूक लागली होती, वैशाखाजवळून भूक म्हणते मी, खाल्लं आणि खाल्ल्यानंतर लगेच बायकोला सांगितलं जराशी वामकुक्षी करतो, जराशी कुंभकर्णासारखं झोपू नये दुपारच्या पाळ्यात, वामकुक्षी करावी. वामकुक्षीला पडला. बस आता डाव्या अंगावरून उजव्या अंगाकडे त्याला सरकायचंय. सरकता सरकता हे खिशातलं असं घुसलं नवला ना, 80% ऑपरेशन करावं लागलं. 4-5 लाख रुपये दवाखान्यात घातले. मग मला सांगा, पायातलं बरं का खिशातलं बरं? पायातलं होतं ना, गुपचूप बसलं होतं ना, राहू द्यायचं 4-5 दिवस तसं. त्याला खाऊ पिऊ घालायचं, राहू द्यायचं पायातलं. नाही ना महाराज, पायातला सलत होता, तो काढण्यासाठी खिशातला वापरला, पण पायातला निघला बरोबर खिशातला सुद्धा तिथेच टाकून देणं म्हणजे देहोहम अहम ब्रह्मास्मी प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी देहोहम सोडावी, पण अहम ब्रह्मास्मी प्राप्त झाली की मी ब्रह्म आहे हा अहंकार सुद्धा त्यागावा. विठ्ठल विठ्ठल. एका जणाचं लग्न जमलं. लग्न आता सरळ बसल्यात बघा, यांना असं ऐकायचं काही गडबडीत जमलं. पोरगी नीट पाहिली नाही, कुठलं कुळ खानदान विचारलं नाही. आता कशा सरळ बसल्या. शेजारचीने पण आता सुरू झालं म्हणणे कीर्तन, केव्हाच डोक्याच्या वरून चाललं होतं ते. आणि मग काय झालं, ती घाई गडबडीत लग्न जमलेलं आणि ती म्हटली, त्याला कळालीच नाही ती कशी आणि काय. 10-12 दिवस झाले येती जाती झाली आणि ती बसली ना माहेरून आल्यावर पाळण्यात बसली. बंगई असते ना, काही काही झोका असतो ना दारात, काय म्हणते त्याला? चोफाळा. बर, आमच्या मराठवाड्यात बंगई म्हणतात त्याला. बंगई टांगली असं. हा, चोफाळ्यावर बसली ती. त्यानं आपलं तयार झाला आणि तो म्हणला चहा आण. ती म्हणली चहा आण, तू जाऊन पाणी आण. त्याच्या हातातली तर बॅगच पडली. म्हणला 10 दिवस झालेत लग्न आणि ही म्हणती चहा आण पाणी. ती म्हणली आण, नाही तर मला अजून तू ओळखीलं नाही. ही वाक्य एकलंय प्रसिद्ध आहे संसारातलं. 90 वर्षाचं म्हातारा 80 वर्षाच्या म्हातारीला म्हणते हे तू ओळखीलं नाही, मग ओळखायचं कधी? याच्या दाव्याला ओळखणार कधी? अरे संसारात एकमेकाला ओळखल्याशिवाय संसार कसा?
शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते ना, तर तेवढ्याच तोला मोलाचं ज्ञान शांती सरिता गिरजा देवीचं होतं, म्हणून परमार्थ घडला. कळतंय का? या संसारात ओळखलं तर परमार्थ. चोखा महाराजांचे जेवढे अभंग आहे ना, तेवढेच अभंग त्यांच्या पत्नीचे आहे. म्हणे चोखयाची महारीन, तुला मुलाचं भजन आहे. पण तो पाणी आण, तू दचकलं महाराज. तो म्हणला नाही दिलं तर तुझ्या बापाला फोन करीन बरं का. ती म्हणली काय बापाला फोन करता, इथलं इथंच म्हणे माझ्यात ताकद आहे. म्हणे काय म्हणे, मी जर असं मंत्र भारून अंगावर तांदूळ जर टाकले, पाण्याची पिचकारी जर मारली ना, तर जागेवर बेडूक किडा कावळा. ते हसलं असं तुमच्यासारखे. त्याला वाटलं हे मजाच करते. ती ना घरात जाऊन पाणी आलं ना, असं तोंडात गुळणा धरला, गडगड गडगड केलं. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसाच्या अंगावर अशी थुंकल्या बरोबर त्याचा कावळा झाला. हे थंडगारच पडलं महाराज. 3 तास तर उठलंच नाही बेशुद्ध पडल्या. आणि 3 तासानं उठलं. आणि उठल्यावर म्हणला काय सेवा करू बायको देवी. त्यानं बसल्या बसल्या आरती पण जोडी बायकोवरची. कुत्र करीन मांजर करीन काय, असं होतं शरीरानं. असं झालं. असं ऑफिसलाच जाऊ दे ना, घरातली सगळी कामं करण, दळण तूच सगळं नाही केलं तर हे अशी करते. तिचा बाप जादूगर, ती जादूगर. महिन्यानं मित्र भेटायला आला. हा ऑफिसला येत नाही, काही दिसत नाही. काय म्हणलं काय झालं तुला. तो म्हणलं काय झालं, कोपऱ्यात चल म्हणलं. ही तुझी वहिनी. अरे म्हणला वहिनी, काय वहिनी भेटली म्हणला, काय सुंदरता आहे म्हणला. आपल्या अख्ख्या मित्रात तुझी बायको एवढी देखणी, एवढी गुणवाने म्हणला. गुणवा हडळवरी म्हणला. हडळ तुला माहित नाही म्हणा, अनुभव आले अंगा. हे अवघड आहे म्हणे. तो म्हणला कस काय, इति वृत्तांत सगळा सांगितला. धमकेच देती बाबा म्हणा, रात्री झोप नाही दिवसा झोप नाही. मग तो म्हणला माझ्याकडे एक युक्ती. तो म्हणला काय म्हणला, हिला सोडायची दुसरी करायची. म्हणला जा गुपचूप. अरे म्हणला पाणी नाही दिलं तर कावळा चिमणी करतील, दुसरी केल्यावर काय करेल. तो म्हणला माझ्याकडे युक्ती आहे ती. तो म्हणला पण घराच्या बाहेर. तो म्हणला मी सगळं करतो. तो बाहेरून येणारा मित्र त्या वहिनीच्या जवळ गेला आणि म्हणला वहिनी तुम्ही होता म्हणून याला सांभाळलं. असं म्हणलं की कब्बर चहा भेटत असतो. चहा प्यायचा असला मित्राच्या घरी जाऊन एवढंच म्हणायचं, तुम्ही होता म्हणून सांभाळलं, दुसरं कोणी असते तर लगेच चहा दुपारच्या जेवणाची व्यवस्था. ती म्हणली बसा भाऊजी, आतापर्यंत तुम्हीच एवढे आहेत की तुम्ही माझं कौतुक केलं, नाही तर मला सगळे नाव ठेवायला. तो म्हणलं वहिनी फक्त एक महत्वाचं काम आहे, तुमच्या मनावर आलं तरच माझं काम होईल ना, हा आल्याशिवाय काम होणार नाही. घरातून बाहेर कसं काढायचं. तिची स्तुती केल्यामुळं तिने त्या दोघांना परवानगी दिली. 15-20 दिवस आम्हाला बाहेर गावी जायचंय. ही म्हणली हे फिरून आलं की आपलंच, पुन्हा पाणी दिन चहा दिन दळण करण भांडी घास आपलंच, कुठं जाणार आहे. ते गेला महाराज, त्यानं श्वास मोकळा सोडला. तो म्हणला मला तू बाहेर काढलं ना, आता याच्यातून बाहेर काढ. तो म्हणला एक पर्याय दुसरं, पण कसं. म्हणला ही जर 10 पट तांत्रिक विद्या शिकलेली असेल तर 20 पट तांत्रिक विद्या शिकलेलीकडे मी तुला नेतो. मला माहितीये म्हणे बंगालकडे तिकडे जादूगारनी भेटतात का. हो म्हणल्या काही काही जरी तिकडे ते गेलं. 10-15 दिवस शोध घेतला संजू दादा. शोध घेतल्यानंतर अशी भेटली ठकास महाटक. तिच्या बापाला सांगितलं काही हरकत नाही म्हणे, पण म्हणे ती पहिलीचं काय ते म्हणे माझ्यावर सोडा, मी तांत्रिक विद्येमध्ये प्रवीण आहे. तिनं लगेच विवाह सोहळा उरकून घेतला आणि तिनं ते काळ्या रंगाचे उडीद ते भरून घेतले. याच्या हातामध्ये अर्धे दिले, मित्राच्या हातात अर्धे दिले. दोघांचे पुन्हा मंत्राने मिश्रित केले आणि त्यांनी सांगितलं हे बघ म्हणे घराजवळ आपण 2 जण गेलो आणि ती बाहेर आली आणि काही शिव्या श्राप द्यायला लागली, पाणी भरून टाकायला लागली की यातले अर्धे उडीद तिच्या अंगावर अर्धे टाकायचे आणि माझ्या अंगावर अर्धे टाकायचे. काही नाही म्हणे, ती काळी घार होईल, मी पांढरी घार होईल. काळ्या घारीच्या मागचा मानेमागचा मेंदू हलका आहे. ती काळी घार झाली की पटकन लाकूड हातामध्ये घ्यायचं आणि काळ्या घाडीच्या मानेवर एकच फटका मारायचा, एका फटक्यात ती खाली पडेल. मग काय करायचं, उरलेले उडीद असा मंत्र म्हणायचा आणि माझ्या अंगावर टाकायचे. काय म्हणली ती, उरलेले उडीद असा मंत्र म्हणायचा. आता मंत्र बी मला येतो, सांगू का. सांगायला सांगन पण तुम्ही घरी प्रयोग करताना नाळंदीला मोर्चा येणं बस. मंत्र येतो मला, सांगू का ग. ठीक, असं करायचं. पुन्हा मी जशाच तशी होईल ना, आपला संसार सुखाचा होईल. काळीला मारायचं एवढं लक्षात. मित्र हुशार होता, त्यानं नीट ऐकलं. सगळं उरकून घराकडे निघाले. बराच काळ झालेला होता. ही संतापलेली होती. येऊच दे म्हणे, आता याला पराक्रमच दाखव.
नाही म्हणे, याला आता त्याची शिक्षा दिली तर माझंही नाव फिरवून ठेवा. दारातच उभी होती, पाण्याचा ग्लास हातामध्येच. दोघं जसे दिसले, तिसरी एक भवानी दिसली. मग तर तापलीच महाराज. गळ्यात हार, हिला ओळखायला आली आणि त्यांना सांगितलं लग्न केलंय मी, आता तुला भीतो की काय, असं म्हणल्याबरोबर हिचे मंत्र सुरू झाले. ती जी नवीन नवरी होती तिनं खुणवलं. त्यांनी बरोबर अर्धे काळी उडीत तिच्या अंगावर अर्धे हिच्या अंगावर टाकली. ही काळी घार झाली आणि ती पांढरी घार झाली. यानं लाकूड दिलं मित्रांना हातात, यानं एकच फटका मारला. इथे एवढा जोरात पडला पाहिजे, असा फटका मारला अमोल महाराज. काळी घार जाग्यावर गेली, पण पांढरी याच्याकडे टुकूमुकू पाहायला लागली, कधी टाकीत आणि कधी नाही. उरलेले उडीत त्या पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकणार, मित्रांना हात धरला. म्हणला पहिली जशी मारली ना तसे 2 फटके मार, पण हिलाही मारून टाक, कारण तरच तू सुखी होशील. 2 फटके मारले, तिला शांत केलं, मारलं, तेव्हा हा सुखी झाला. देहहम गेली, पण सोहम अहम ब्रह्मास्मी गेल्याशिवाय जीवावर बोधाची क्रिया होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आवली ज्ञानोबा म्हणतात न उडवणिया, मी परमार्थ करतो, मला ब्रह्मतत्व प्राप्त झालं हे सांगायला काय दिसलं हो तुम्हाला साधनेतून? काही काही लोक म्हणतात आम्ही ध्यानाला बसलो ना, 4ला बसलो की 8लाच उठतो. मग घड्याळाचं ध्यान केलं का देवाचं? तुम्हाला कसं कळलं 8 वाजले आणि 4 वाजले? ध्यान डोळा मन लंपटो, कोंडू कोंडून धरी न जिवे, देह भावे ए देवा सदा माझे डोळे, रखुमाईचे पती गोड तुझे रूप. हे सहज ध्यान लागलं पाहिजे. का हो तुम्ही ध्यान लावलं हो, का हो तुम्ही पारायण केली, साधना केली हो, दर्शन झालं ना, कसं सांगता येत नाही. नरोनी या ठेला. मी सांगण्यासाठी मी हा उरतच नाही, हे पटवून देण्यासाठी अभंगाचं दुसरं. कापुराच्या वाती कापुराच्या वाती किंवा कापुराची वाती, कापूर जाळला आपण, उजळल्या ज्योती, आरती झाली, सगळं झालं, आणि जेव्हा ती वात त्या अग्नीमध्येच लुप्त होऊन जाते, कापूर कापुरामध्येच विरघळून जातो, खाली काय उरतो? तसं ज्ञानोबा तुकोबा संपूर्ण संत मांदियाळीची अवस्था तशी आहे. देव पाहायला गेलो, देवच झालं, पुन्हा काही उरलंच नाही, एकत्व प्राप्त झालं. पहिली स्थिती महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव झाला स्वयमेव
नाटवही गेलं, नाटवही गेलं. कसं गेलं? भावा भाव झाला स्वयंमेव. असे प्रमाण देणारी मंडळी असली कीर्तन असं वाटतं आता 12 वाजता सोडूच नाही. कसं करायचं? मला घरी कोण नाही वाट पाहिलं, तुमचा विचार करा. मागणं पुढं गोसाई रड नाही. हा हरिपाठातला अभंग आहे. हरिपाठही कधी कधी लोक एवढी घाई गडबड करता म्हणता. एक म्हणलं सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबला तर बोंबला. शुद्ध भाषा म्हण. विरामानं म्हणावं. आमचे स्वामीजी म्हणायचे, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अभंग नुसता पाठ असू नये, एक दिवस असा यावा की जीवनच अभंग होऊन जावं. जीवनच अभंग होऊन जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे. आपण मंदिरात आलो की देवाला एक प्रार्थना करतो, त्वमेव माता, त्वमेव माता असं म्हणताना तोंड देवाकडं असतं आणि पिता त्वमेव म्हणल्यावर चपलाकडं असतं. असं नाही. हे सिद्ध करून दिलं भगवंतासमोर संत मांदियाळीने. आणि अशा संतांचा अनुग्रह झाला, कापुराची वाती उजळली ज्योती. मग तो अनुग्रह कोणत्याही घटनेतून होऊ शकतो. साधूच्या नुसतं सानिध्यात राहिलं तरी अनुग्रह आहे. नुसती त्यांची सावली जरी पडली ना. एका शिष्यानं गुरुला विचारलं, महाराज म्हणे आपल्याकडे परीस किती दिवसाचा आहे? परीस माहिती आहे ना? परीस हाय कोणाच्या घरी? परीसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं. परीस. त्यानं विचारलं, महाराज आपल्याकडे किती दिवसाचा परीस आहे? आणि ज्या पेटीत आहे ती पेटी लोखंडाची आहे. तुम्ही म्हणले या जगात परीसापेक्षा महान कोणी नाही. गुरुनी सांगितलं नाही बेटा, परीसापेक्षा एक व्यक्तिमत्व महान आहे. म्हणे कोणतं? साधू. म्हणले कसं काय? अरे परीसाच्या आणि लोखंडाच्या मध्ये फक्त कपडा आला तर ते लोखंड सोनं होण्या वाचून राहिलं, पण साधूच्या नुसतं सानिध्यात बसलं ना, आयुष्याचं सोनं होतं. ही किमया साधूंची आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला कोण? कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा माय बाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप. म्हणून माऊली म्हणतात हे साधूचं सानिध्य. आणि एक गोष्ट सांगू, जीवनाची सगळी पराकोटी मोक्षासाठी चाललेली एक मोक्षाची रेखा आहे. भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला. रेखा म्हणजे मर्यादा आली. विशिष्ट गोष्ट केली की त्या मोक्षाची एक मर्यादा आहे. पण साधूच्या सानिध्यात आलं की ती मर्यादा केव्हालाच ओलांडल्या जाते, कारण ती एक भाग्याची गोष्ट आहे. अभंगाचं 3रं चरण. मोक्ष रेखी आला, 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 मोक्ष रेखी आला,
असे श्रोते असावे. त म्हणलं की ता. मोक्षरेखी आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला, भाग्याचा उदय आहे. ते हे जोडी संत पाय, भाग्य दयेन बहुपुण्येन समर्थ. खरं सांगू, देवाची कृपा असल्याशिवाय संत भेटत नाही आणि संतांचा अनुग्रह असल्याशिवाय देव कळत नाही. ही जोडी आहे. रामायण प्रमाणे अबमोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. रोज देवाला प्रार्थना करू दे, देवा एखादा तरी संत आयुष्यात येऊ दे. रोज वेगवेगळ्या प्रार्थना करता तुम्ही. देवा भाग्याचा उदय होऊ दे, कारण एकदा संत कृपा झाली, इमारत पुन्हा काही राहत नाही. हे सगळं तण जोडलं, धन जोडलं, मन जोडलं, हे एक दिवस सोडायचं. हे सुटणार आहे. तुमची इच्छा नसेल तरी ते सोडावंच, नियमच आहे हा नियतीचा. का आळेकरांनी 2-3 गुंठे नेली जाता जाता, कोण नेली? 5-6 गुंठे मला न्यायला, इथं सुटून जातं सगळं. मग हे सुटलं तर देवाला प्रार्थना करा ना बाबा, हो की हा मला हे झालं पाहिजे, हे सार्थकी लागलं पाहिजे, तुझी कृपा व्हावी देवा. आतापर्यंत जेवढे संत चरित्र आहेत त्या संतांच्या जीवनात गुरु आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जा. गुरुशी आले अपारपण जग सर्वत्र गुरु. तुकोबारायण माग शुद्ध दशमी पाहुणी गुरु. माऊली ज्ञानोबराय श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. नामदेव राय राहिले तर शेवटी विसोबांकडे जावंच लागलं की नाही बोला. जनाबाईंचे नामदेव गुरु. या प्रत्येक संतांचं आचरण बघितलं, जीवनशैली बघितली तर संतांची संगत त्यांच्याकडे आहे. आणि संत कृपा झाल्याशिवाय हरी दिसणार नाही. कारण संत हे राममय झालेले आहे. संतांमध्ये काम नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, का थोडस विषयांतर होईल पण मी सांगते. जहां काम है वहां राम नहीं, और जहां राम है वहां काम नहीं. जहां राम है वहां काम नहीं. राम ही दिव्य आणि रामाचे भक्तही दिव्य, विठ्ठलही दिव्य. विठ्ठल, आता राम विठ्ठल याच्यामध्ये हरिहरा भेद नाही, नका करू. देव तिथून एक रूप वेगवेगळी. एक छोटासा दृष्टांत सांगते, सेवेच्या विरामाकडे जाते, नीट ऐका. मंदोदरी मातोश्रींनी प्रभू रामचंद्रांना एक प्रश्न विचारले. तो म्हणे एक प्रश्न विचारू का? विचार ना म्हणे. बायकोचा हक्क आहे प्रश्न. काय प्रश्न आहे तुझा? एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सगळंच येतं म्हणे. हो येतं. तुम्हाला तांत्रिक विद्या येते? हो येतं. हो म्हणे येणारच ना, तुम्ही तपश्चर्याच तेवढी केली आहे, सगळं येतं तुम्हाला. रावणाकडे एवढी ताकद होती की जगाच्या पाठीवर एकच असुर असा झाला की त्यांनी 9 ग्रहाला बांधलं. दुसरा असुर असा झालाच नाही. 9 ग्रहांना. शनीला आपण घाबरतो पण शनीला टाचे खाली रगडलं रावणानं. मंदोदरी मातोश्री म्हणल्या तुम्हाला सगळं म्हणता येतं, तुम्हाला वेशही पालटता येतो का? येतो. तुम्हाला तंत्र येतात आणि मंत्र येतात? रावण म्हणला मंदोदरी मायेसारखे मंत्र कुणी म्हणत नाही. मी अध्यात्म रामायण वाचा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराचं पूजन करण्या अगोदर 3 दिवस साधना केली ना, त्याच्यात असं वर्णन आहे की साधनेचा संकल्प सोडवायला ब्राह्मण लागतो. साधनेचा संकल्प या मार्गाने आम्हाला करायचा, संकल्प सोडावा लागतो. आणि त्या परिसरामध्ये ब्राह्मण नव्हता. अशा वेळेला जामवंतजींना प्रभू रामचंद्रांनी विचारलं ब्राह्मण कुठे भेटेल? जामवंतजी हसले आणि ते म्हणले बघा आता अयोध्येवरून ब्राह्मण आणायला परवडणार नाही. रावण चालेल का? ब्राह्मण कुळातला चालेल का? त्या वेळेला रावणाकडे जामवंतजी, राम म्हणले तुम्ही जाता? हो म्हणे जातो ना. रावणाच्या दरबारात जामवंतजी गेले. रावणाला म्हणले ज्याला तुझ्या सोबत युद्ध करायचंय त्याला 3 दिवसाचं व्रत करायचं आणि त्या व्रतासाठी संकल्प सोडवायला तुझी गरज आहे, येतो का? काळीच धडधड करीत होत. तिकडून बसल्या बसल्या काही फेकून मारतं का काय? रावण ताडकन उठला आणि रावण म्हणला येतो की? जामवंतजी म्हणले शब्द नीट ऐकले नाही तुम्ही. काय? ज्याला तुमच्या सोबत काही दिवसांना युद्ध करायचंय म्हणजे तो तुमचा शत्रू आहे
आणि शत्रूला पूजा करायची आणि पूजेसाठी ब्राह्मण लागतोय, तुम्ही येता का? रावण म्हणला, दोनदा सांगायची गरज नाही. पूजेच्या जागेवर पूजा आणि युद्धाच्या जागेवर युद्ध. कुणाचं सांगते मी? तसं सप्त्याच्या जागेवर सप्ते आणि भांडणाच्या जागेवर भांडण. नाही तर आमच्या गावात 4 सप्ते होते, तर मग तू का जात नाही? त्यांचं आमचं जमत नाही. इंद्रायणी थोडी मार. हे रावणाचं सांगते आहे. मंदोदरी म्हणली, सगळं येतं तुम्हाला? हो, सगळं येतं. मग माझा एक शुल्लक प्रश्न आहे, काय? रावण झरी जतिके वेशा, गोसाव्याचं रूप धारण करून तुम्ही सीता मातोश्रींकडे गेलात ना? हो, गेलो. मग माझा एक प्रश्न आहे, तुम्ही वाटिकेमध्ये सीतेला एक प्रश्न विचारला, काय? ए सीते, मंदोदरी बना तू दासी, सब सेवा में लंका मासी, भवन चलकर करो विश्राम, पती तपावन सीताराम. एकदा माझी मंदोदरी होऊन बघ, माझी दासी होऊन बघ. माझा प्रश्न असा आहे स्वामी तुम्हाला, तुम्हाला सगळं बनता येतं, मग तुम्ही राम का नाही झाला? तुम्हाला सगळं बनता येतं, तुम्ही राम काय नाही झालात? रावणाच्या डोळ्यात पाणी आलं आणि रावण म्हणला, मंदोदरी मला सगळं बनता येईल पण राम बनता येणार नाही, कारण माझ्यात काम आहे, रामात काम नाही. म्हणून राम दिव्य, रामाचं भजन आनंदामध्ये डुबणारे, राम तत्वाला प्राप्त होणारे, विठ्ठल तत्वाला प्राप्त होणारे हे साधू दिव्य. आणि ह्या अशा साधूंचा अनुग्रह झाला म्हणून माऊली म्हणतात, माझ्या अनुभवातलं शेवटचं चरण. ज्ञानदेवा याला साधू बोध झाला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, असा साक्षात्कार होतो महाराज. एकदा साधूचा अनुग्रह झाला. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. जय जय वो शुद्धे उद्धारे प्रसिद्धे. अमृतानुभव ग्रंथातही तेच, हरिपाठातही तेच, अभंगातही तेच.
यदक्षरम मणाख्यम आनंद मज केवलम श्रीमन निवृत्ती नाथिती ख्यातम दैवतम आश्रयत. मी त्यांच्या आश्रित आहे म्हणून मला हरीचं प्राप्तव्य झालं. माऊली ज्ञानोबा आहे. कारण का संतांनी ती अवस्था प्राप्त केली. जाऊ देवाची या गावा, देव देईल. हा अनुभव आहे का बोलण्याचे शब्द आहे? अनुभव. ठाईच मोराला अनुभव आहे. कारण की त्यांनी साधना केली ते देवाच्या गावाला. नाही देवच तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्टद्विजा. त्यांना ती अनुभूती आहे. आणि म्हणून त्यांच्या मागे जाऊन त्यांचा बोध प्राप्त करून त्यांच्या अनुग्रहित जर झाला तर हरी दिसे जनी वनी. विठोबा रखुमा वरती हात करा एकदा सगळ्यांनी. मुलींचा सुख सोहळा आळंदीमध्ये चालू आहे आणि आपण डोळे बंद करून एकदम भजनामध्ये त्या ज्ञानोबा तुकोबांच्या भजनाचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. थोडस अंग डोलू द्या, थोडस मन डोलू द्या. मनातला सगळा कांद्या बटाट्याचा बाजार बाहेर काढा, डोक्यातलाही काढा. कारण शून्य झाल्याशिवाय परमात्म तत्व हृदयात जागा होत नाही. सगळ्यांनी ताट वरती हात करा. फार छान दिसतंय. शेजारच्यांनी केले म्हणून खिशात हात घालू नका त्याच्या. ताट ठेवा, ताट छान दिसतंय. राहू द्या उद्यापर्यंत असेच. सरळ करा, सरळ. हातात वाक ठेवला सांदेवात होत असतो. सरळ. ज्ञानोबा तुकोबांचं भजन या ठिकाणी होईल. आमचे आदरणीय विठ्ठल महाराज आणि आपण सर्वजण आपण मुखातून सुद्धा म्हणायचंय. जसं वरातीत नसताना आजकाल लोक बेधुंद व्हायला लागली आहेत ना. बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. पण आता असा रंग लागू द्या, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. सर्वांनी म्हणायचं. म्हणा महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, सर्वांचं येऊ द्या. महिला मंडळ. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
सर्वांच्या विद्यमान आणि खरं तर संपूर्ण 7 दिवसाचं संयोजन आयोजन नियोजन ज्यांनी घेतलं, कुणी अन्नदानाचं असेल, कारण सगळ्यांच्या एकजुटीशिवाय अखंड हरिनाम सप्ताह होत नाही. तुमचं एवढे वर्ष झाले या सप्ताहाला, काही ना काहीतरी तुम्ही भाग उचलतच असाल ना माईबाप. कुणी अन्नदान करत असेल, कुणी जलदान करत असेल, कुणी फुलांचं दान करत असेल, कुणी मंडपात येऊन मंदिरात येऊन कुणी झाडलोट करत असेल. नाहीच कुणाला काही जमलं तर निदान चपला. काऊन हसले तुम्ही? म्हणजे उचलून बाजूला ठेवीत असेल असं म्हणायचं मला. काहीतरी सेवा करतच असाल ना. म्हणून आज माझे बंधू भाग्यवान आहेत. श्री साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक श्री एकनाथ शेठ शिंदे उर्फ आमचे मामा श्री विघ्नेश मुरलीधरजी गडगे, आणि या ठिकाणी आमचे संजू शेठजी शिंदे, तसेच आमचे संजू दादा कुराडे पाटील. आपण सर्व महाराजांच्या सानिध्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा, पण काही चांगलं वाटलं असेल तर माझ्या गुरुघरची ज्ञानगंगा आहे, आणि ही ज्ञानगंगा जी माऊलींच्या चरणापासून उदयाला आली, झालेली ही कीर्तन सेवा माऊलींच्या चरणाजवळ परमहंस परिव्रजकाचार्य स्वामीजींच्या चरणाजवळ या ठिकाणी समर्पित करते. तुम्हा सर्वांचं मला दर्शन झालं, मी कृतकृत झाले. अशीच माझ्यावर कृपा असू द्या. आणि कधीतरी देवाजवळ बसलात की देवाला म्हणा, देवा एक आमची भगिनी आली होती, अजून तिला नीट कीर्तन जमत नाही. देवा निदान तिच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडू दे, आणि तुझा खरा साधोबोध काय आहे
हे तिला घडू दे. देव माझं ऐकत नाही, मला विश्वास आहे तुमचं नक्की ऐकेल. आणि म्हणून माझ्यावर अनुग्रह होईल. माझ्या शब्दांना विराम. कृपया कोणी उठू नये, कोणी उठू नये. फक्त 5 मिनिटं आपण जागेवरती बसायचं आहे. संत सज्जन हो, आज या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज हा 4था दिवस मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना, पार पडत असताना आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा यांनी संपन्न केली. खऱ्या अर्थानं काट्याने काटा काढायचा, परंतु दोन्ही काटे त्यांनी, आता ही व्यवहारामध्ये बसतं की नाही मला माहित नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी सांगितलं असं. त्यांनी खूप असं गडबड गोंधळ करू नये माझी विनंती असेल. त्या हरिभक्तपरायण वैष्णवी सरस्वती दिदी अनन्य देवाची खूप सुंदर असं विवेचन त्यांनी या अभंगावरती केलं. आपण जोरदार टाळ्या वाजवून ताईंचे या ठिकाणी स्वागत करूया. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी प्रेमिलाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते ताईंचा सन्मान संपन्न होतोय. या ठिकाणी विघ्नेश आणि प्रमोदाना गडगे यांच्या ह्या ज्येष्ठ भगिनी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. आणि आज ज्यांचं कीर्तन सौजन्य लाभलं ते साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपरचे मालक एकनाथ शेठ शिंदे आणि श्री विघ्नेश मुरलीधर गडगे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचे जर प्रतिनिधी कोणी असतील तर आपल्याला विनंती आहे, किंवा स्वतः आलं तरी चालेल. हा, भाऊसाहेब तर आहे, घ्या. या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील आपण ताईंच्या हस्ते या ठिकाणी घेऊया. ते बॉक्स आलं नाही बरं का, लकी ड्रॉच आलंय का? ठीक आहे. तर या संपूर्ण सप्ताहाचं युट्यूब लाईव्ह सौजन्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलं. तत्पूर्वी एक कीर्तन सुंदर अशी साथ ज्यांनी केली ते गायनाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज जाधव. खूप गोड असा आवाज त्यांचा या ठिकाणी आहे, म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतं. महाराजांना विनंती आहे आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती. तर संपूर्ण सप्ताहामध्ये कीर्तन युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ज्यांचा नामोल्लेख होतोय, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामध्ये सुरेश शेठ भीमाशेठ गडगे, श्री गणेश शेठ मच्छिंद्र भुजबळ, श्री सचिन गोपीनाथ गडगे ज्यांचा नामोल्लेख झाला, आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. त्याप्रमाणे श्री विनोद विठ्ठल गडगे, श्री गणेश निवृत्ती गडगे, श्री गोपीनाथ शेवंत शिंदे, श्री गणेश खंडू भुजबळ, श्री अरविंद विठ्ठल शिंदे, श्री सोमनाथ गोविंद मामा गडगे, श्री गोपाळ नारायण फुलसुंदर, श्री अनिल नानाभाऊ गडगे, श्री अनिल विठ्ठल गडगे, श्री गणेश मारुती वाघमारे, श्री गोरक्ष नारायण भुजबळ, श्री शिवाजी ताबाजी शिंदे, श्री ज्ञानेश्वर नामदेव घोडेकर, श्री विलास जनार्दन गडगे, श्री संतोष तानाजी शिंदे, श्री विनोद सुभाष गडगे, श्री विकास शंकर गडगे ज्यांचा नामोल्लेख झाला, ज्यांचं सौजन्य लाभले, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. या पुढे या.
यानंतर या ठिकाणी आज ज्यांची हरिजागर सेवा होणार आहे, रेडेश्वर भजनी मंडळ आळे आणि कोळवाडी या मंडळींच्या ठिकाणी हरिजागर होणार आहे, याची आपण सर्व उपस्थितांनी नोंद घ्यावी. आजचे जे अन्नदाते आहेत सर्वश्री नेते दादा सुरेश डोके, कैलास बाबूराव वाळून, दिलीपराव किसन गडगे, अरविंद विठ्ठल शिंदे, रामचंद्र तुकाराम शिंदे, किसन नथू गडगे, ज्ञानेश्वर तुकाराम गडगे, किसन दगडू गडगे, प्रदीप मधुकर देवकर, जिजाबाई ज्ञानेश्वर कोटे, सुरेश मारुती भुजबळ, राम मारुती भुजबळ, विठ्ठल नाना भुजबळ, मारुती भागाजी वाळुंज, प्रशांत सुखदेव भुजबळ, गणपत मारुती वाळुंज, सागर कैलास देवकर, गेनभाव कृष्णाजी भुजबळ, वच्छला राजाराम भुजबळ, सावळीराम शंकर शिंदे, पोपट बाबूराव शिंदे, संतोष प्रकाश शिंदे, अंजनी गणपत भुजबळ, शैला अशोक डोके, साईनाथ पांडुरंग शिंदे, दीपाली वैभव बामणे, लक्ष्मीबाई मच्छिंद्र शिंदे, खंडू नामदेव वाघुले, शैला ज्ञानेश्वर डोके, सुभाष दत्तात्रय खोकले, भालचंद्र अप्पा रानू भुजबळ, रामचंद्र देवका डोके, सीताराम कृष्णाजी भुजबळ, मच्छिंद्र बाबूराव भुजबळ, श्रीमती प्रभावती अशोक भुजबळ, शशिकांत भाऊ शिरतर, सोपान धोंडोबा गडगे, ज्ञानेश्वर माऊली घोडेकर आणि स्वप्नील बबन शिंदे या अन्नदात्यांच्या उदार अशा अंतकरणामधून आजचं हे अन्नदान सर्वांसाठी आहे. आणि म्हणून उपस्थितांपैकी म्हणजे या अन्नदात्यांपैकी कुणीतरी प्रतिनिधी म्हणून आपण पुढे यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होते. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. उद्याचे जे अन्नदाते आहेत त्यामध्ये श्री गणपत शेठ लक्ष्मण गडगे, श्री महेंद्र शेठ लक्ष्मण गडगे, सौ शैला शरद भटवाल, श्री अभिषेक गणपत शेठ गडगे, सौ रेश्मा योगेश ताजने गडगे, श्री सुरेश सीताराम गडगे, श्री वैभव सुरेश गडगे, सौ तेजस्विनी मयूर अमोल असलमोल गडगे, वसंत किसनराव पाबळे, सोमनाथ किसन पाबळे, सोमनाथ सुखदेव भुजबळ, निखिल भालचंद्र गाडेकर, विमल ज्ञानेश्वर बनकर, तुषार आनंदराव शेटे आणि नारायण पांडुरंग फुलसुंदर या अन्नदात्यांचं उद्या अन्नदान आहे. उद्या ज्यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे ते हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे पाटील यांचं कीर्तन उद्या संपन्न होणार आहे. त्यासाठी सौजन्य यांचं लाभलंय. श्री अशोक सीताराम गडगे, श्री शिवाजी ताबाजी शिंदे, श्री किसन मारुती वाघमारे, श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे, श्री गणेश रघुनाथ गडगे, श्री सुरेश सीताराम गडगे. आणि उद्याचा हरिजागर आहे. गौरव मराठी भक्ती संगीत वडगाव गायिका मुळीत नवतरे कान्हा फेम चित्रा नरोडे यांचा उद्या हरिजागर संपन्न होणार आहे. आणि आजचा अर्थात मुख्य कार्यक्रम माऊली कोना संगे या ठिकाणी प्रथमतः 2 शिवलीलामृत ग्रंथासाठी आपण चिठ्ठ्या काढायच्या आहेत. चिठ्ठ्या पुढे घ्या ना, समोर काढा सगळ्यांच्या, म्हणजे कसं होईल. नुसतं पूनम गडगे लिहिले. आता पूनम गडगे किती आहेत काय बघा, कोण आहे. कोण आहे बघा, एक असे तरी चालेल. आता काही नाही का, या हे असं होतं. या या चला, आपण आपलं नाव मला वाटतं आपण पूर्ण जर लिहिलं तर बरं होईल. कुसुम सुरेश भोर. आहेत का? आहे आहे आहे. त्यांचा सन्मान येणे ताईंच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्यानंतर सोडत आहे अर्थात एक संत सावता महाराज ग्रंथाची. मला एक चिठ्ठी कर. काय करावं आता हे फुलसुंदर मंडळींना मला कळतच नाही. अनिकेत गोपाळ फुलसुंदर. गोपाळ शेठ तुम्ही आता टाकलेच नाही पाहिजे, बाकीच्यांना संधी दिली पाहिजे. काय त्यांनी मग सांगितलं ते काय उडीत तसं काय प्रकार नाही ना. अर्चना विघ्नेश गडगे. बघा योगायोग काय बघा, ज्यांचं आज कीर्तन सौजन्य आहे त्यांच्या सौभाग्यवती त्यांना ही संत सावता महाराज ग्रंथ संपन्न होत आहे. भेटले की तुम्हाला ज्यांना, मला एक सूचना आहे, विनंती आहे सर्वांना, ज्यांना काहीतरी लाभ झालाय ना त्यांनी परत मला वाटतं चिठ्ठ्या टाकू नये.
म्हणजे पुढच्या वर्षी टाका, आता ह्या वर्षी तरी टाकल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, आपलं नशीब खूप मोठं आहे, परंतु बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे. पुन्हा गडबड. शारदा कोकाटे, पूर्ण नाव टाकायला हवं. ठीक आहे, या. शारदा विठ्ठल कोकाटे. पुढची चिठ्ठी काढा आता. एकच काढा. नाही, 2 ज्ञानेश्वरी ग्रंथ, 2 काढ्या. 2 ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेत. यमुनाबाई अर्जुन भोर. यमुनाबाई अर्जुन भोर आहेत का? आणि दुसरी चिठ्ठी आहे सीताबाई शिवाजी वाघोले. नाही नाही, प्रतिनिधी म्हणून नको आहे, नका येऊ, म्हणजे त्याच संबंधित महिला हव्या. दोन्ही त्याचे आहेत ना? वा वा वा. तुमचं नाव काय ताई? नाही, तसं नाही, ते समक्ष तीच व्यक्ती पाहिजे असं नाही. आहे का सासूबाई? आहेत का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, बसा 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 बसा, तुम्हाला त्रास नको, बसा. आहे. आणि आता पुढची सोडत आहे, अर्थात 2 आंब्याच्या रोपांकरता 2 चिठ्ठ्या काढा. 2 चिठ्ठ्या काढा आंब्याच्या रोपाकरता. पियुष निवृत्ती गुरव, आळेफाटा. वाह, महाराजांना आज आलं. गोपीनाथ शिंदे, ज्यांचं युट्यूब लाईव्ह या ठिकाणी होतंय ते गोपीनाथ शेवंत शिंदे. मला वाटतं आपण देखील आपलं पूर्ण नाव लिहायला हवं. या, गोपीनाथसाठी जोरदार टाळ्या. काल जरा लिंक मध्ये गडबड झाली, बऱ्याच जणांचे फोन आले, परंतु आज मला वाटतं काही कुणाचा फोन आला नाही म्हणजे चांगलं लाईव्ह झालं असं मानायला काही हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती असेल की आज देखील प्रथम जी पंगत होणार आहे ती महिलांची होणार आहे, आणि नंतर आपण बाकीच्या त्या ठिकाणी अन्नप्रसाद घ्यावा अशी विनंती असेल. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.